शेती म्हटलं की खूप खर्च येतो आणि गोष्टही खरी आहे की तुम्हाला त्याचा खूप सांभाळ करायला लागतो, त्याच्यावर खूप फवारे मारायला लागतात, रोगराईंपासून त्याला जपावं लागतं, मनुष्यबळ लागतं. जितकी मोठी शेती तितकं जास्त मनुष्यबळ लागतं, जितकी पिकं तितकी त्याची वेगळी निगा राखावी लागते. हे सगळं खरं असलं आणि आजकाल आपण जे बघतोय एकंदरीत शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे सगळं बघितलं तर एक वेगळा उपक्रम त्या पार्श्वभूमीवर खूपच उठून दिसतो. हा उपक्रम आहे नैसर्गिक शेतीचा आणि अशाच एका नैसर्गिक शेतीच्या उपक्रमामध्ये आपण आलेलो आहोत. हितेशभाई पटेलांचे आपण बोलणार आहोत, त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की हा उपक्रम नेमका काय आहे. याच्यात सगळंच नैसर्गिक आहे की अगदी बांधावर लावलेल्या बांबू केळीच्या झाडापासून ज्याचं इतर शेजारच्या शेतापासून तिथे होणाऱ्या फवारण्यांपासून एक नैसर्गिक वॉल तयार होते, तिथून सुरुवात होणारं. तुम्ही जर का असं इकडे बघितलं तर हे इथे लावलेले ऊस की ज्याच्यामुळे वारा वादळ हे आतल्या पिकांना त्रास देत नाही. सरळ खालती गेलात तर वेगवेगळ्या रोज दिसत आहेत जिथे द्राक्ष आहेत, आंतरपिकं आहेत, एका आड एक रो मध्ये आंतरपिकं घेतलेली आहेत आणि तुम्ही विचाराल ते प्रत्येक पीक तुम्हाला इथे सापडतंय. असा हा उत्तमसा नैसर्गिक प्रयोग आपण समजून घेतोय हितेशबाईंकडनं. हितेशबाई नमस्कार. आणि आम्हाला इथे आज तुम्ही बोलावलं आहे आणि हे खूप सुंदर सगळं दिसतंय, त्याच्याबद्दल तुम्ही सांगणार आहात. आपण समजून घेऊयात तुमची ही 5 लेअरची आणि अतिशय नैसर्गिक इकोसिस्टीम असलेली ही शेती. आपण हितेशबाईंना आधी कृषार्थमध्ये पण भेटलेलो आहेत, एक दोनदा आपण त्यांच्याकडनं नैसर्गिक शेती समजून पण घेतलेली आहे. तर हितेशबाई खूप वेगळं वाटतंय मला या तुमच्या शेतात येऊन की खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं एकाच प्लॉटमध्ये दिसत आहेत. नॉर्मली आपण बघतो की गहू तर गहू लागतो, टोमॅटो तर टोमॅटो लागतात, द्राक्ष तर द्राक्ष लागतात, पण हा सगळा काय प्रयोग आहे आणि इथं काय नेमकं तुम्ही केलंय असं आम्हाला सांगा. हे प्रयोग सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीच्या ह्याच्या करतोय आम्ही. बरोबर. शेती तर मल्टी क्रॉपिंग म्हणजे एका पीक वरती निर्भर न राहता. बरोबर. मल्टी क्रॉपिंग नैसर्गिक शेत आपत्तीची पण अडचणी बरेचसे येतात. त्याच्यानंतर बाजारभावाचं पण असतंय का सकट पीक राहिला तर बाजारभाव आहे नाहीये माहिती नाहीये. तर मल्टी क्रॉपिंग असल्यामुळे काही ना काही क्रॉप मिळत राहतो अल्टरनेटली. एका पीक वरती निर्भर नसतो आपण. आणि 5 लेयर्स केलेले आहे, बियांच्या जाती आहे बरेचसे. 5 लेयर्स केलेलं आहे म्हणजे मला काय ते समजवा. की आम्ही नेहमी ऐकते की हितेशबाईंची शेती आहे ही 5 टप्प्यातली शेती आहे, 5 लेयर्स फार्मिंग आहे, तर ते काय आहे? 5 लेयर्स म्हणजे आता पूर्वी जे होते शेती करायचे द्राक्ष शेती, तर पांगराचं झाड लावायचे. असं हे जसं हातगा लावलेलं मी तसं पांगराचं झाड असायचं. बर. पांगराच्या झाडाखाली हे अनाबेशाही, काळीसाहेबी, भोकरी हे जे वेली होते ते त्याच्या बुडाशी सोडले जायचे. वायरी वगैरे नव्हते. आता मी शेती चालू केली तेव्हा मला खूप ह्याच्यातली माहिती नव्हती. शेती करायची म्हणून मी आवड म्हणून चालू केली होती. नंतर मला लक्षात आला की असं पद्धतीने होत होती, हे जाती होते, चांगलं उत्पादन देत होते, लोकांना पैसे पण मिळत होते, झंझटी कमी होते आणि केमिकल काही लागत नव्हतं. तर त्या हिशोबाने मी हे सगळं चालू केलं. आता मला बरेचसे व्हरायटी पण सगळे मिळालेले आता, रिकट घेतलेले काही व्हरायटीचे. तर हे सगळं तुम्ही हे मध्ये हातग्याचं झाड लावलं की ज्याची हाईट खूप चांगली दिसते आपल्याला. म्हणजे ते नंतर त्यांचं शास्त्र समजलं आपण का द्राक्षाला एकदल द्विदलचं कॉम्बिनेशन असतो. अच्छा. द्राक्ष ही एकदल आहे आणि पांगारा होता तो द्विदल होता, हातगा आहे तो द्विदल आहे. बर. मग त्याचा सीएन रेशिओ जमिनीत मेंटेन होतो. आणि केनोपी शेडो ज्यात उन्हाची तीव्रता वाढलेली आहे तर त्याच्यात हे वेलीच्या प्रकारे, वेलीला थोडी सावलीत लागते, ऊन सावली पाहिजे किंवा असं. मग हे डान्सिंग शेडो वगैरे आता आपण बघणार का हातग्याच्या झाडामुळे हे पानांवरती एकदम प्रखर ऊन नाही, प्रखर ऊन नाहीये, म्हणजे त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया चालू असते. आणि जे आता शेडनेट करतात त्याची गरज पडत नाही, हे आपलं नॅचरल शेडनेट आहे. म्हणजे कर्ब पण मेंटेन होतोय, पाला पडता, पाचोळा पडतं सगळं बरोबर जमिनीत, आणि तुम्हाला त्याचं उत्पादनही मिळतंय. उत्पादनही मिळतंय. बरं. मग ही पहिली लेअर झाली, त्याच्या खाली काय येतंय?
त्याच्या खाली नागवेलीचे पानं लावले त्याच बुडावरती. हे इथे मागे दिसतात ते. त्याच्याच बुडावरती ते लावलेले, त्याच्यावर चढवलेले, वरती चढून गेले ते. आता पानं विकून होणार. बरोबर. त्याच्यानंतर ही द्राक्ष आहे, डाळिंब आहे. त्याच्यानंतर अंतर पिकात इथे मिरची पण लावलेली. हे मिरचीचं आपण झाड बघू शकता. मिरची पण छोटी छोटी जी दिसतात, हे मिरची पण भेटू शकते आपल्याला. त्याच्यानंतर हे खालच्या याच्यात ते ड्रिपचं पाणी देतो आपण जिथे. बरोबर. तर बेडच्या दोन्ही बाजूला आहे. तर इथे आपल्याला बीट टोकता येतो, गाजर टोकता येतो, कोथिंबीर आहे, मेथी आहे. इथं बीट दिसतंय. हो, प्लांटेशन केलेलं आहे सगळं, येतं ते. बीट आहे. आता तो बीटच्या शेजारी हे काय आहे? हे गाजर आहे. गाजर आहे, मोहरी आहे. जसे जसे सिजनेबल जे पिकं असतात ते येतात. आणि आता मोहरी वगैरे ते फुटली जागेवरती का परत पुढच्या वर्षी परत निघते ती. आणि त्यानंतर हे काय? हे मधल्या याच्यात तुम्ही काय घेतलंय? मधल्या याच्यात एका ह्याच्यात रो मध्ये ट्रॅक्टर फिरतो, त्याच्या स्प्रेइंग होतं. जे जीवामृतचं आहे, ताकाचं आहे, हे जे फवारण्या होतात ते चालतात, तर ते येतं इथपर्यंत. मग एक गल्लीमध्ये आपण हे सगळे आंतरपीक लावायचे. म्हणजे आम्हाला तुळस पण दिसते इथे. हो, तुळस आहे, व्हायरस आहे, ते सगळं. मधमाशा भरपूर येतात. इथं कोबी आहे. कोबी आहे, मिरची आहे. हे धने टाकलेले, धने उतरता येते. अल्टरनेटली काही ना काही पिकं मिळत राहतात. असं तुमच्याकडे असं सायकलच नाहीये की जेव्हा तुम्हाला उत्पादन मिळत नाही, काही ना काही उत्पादन तुमच्याकडे. एटीएम सारखं जेव्हा यायचं तेव्हा काहीतरी उत्पादन मिळलं पाहिजे. अगदी खरंय. आणि तुम्ही म्हणालात की स्प्रे मध्ये तुम्ही ताक स्प्रे करताय किंवा जीवामृत स्प्रे करताय. तर हे सुभाष पाळेकर गुरुजींचा जीवामृतचा हा फॉर्म्युला आहे. तर मुळात त्याची संकल्पना काय आहे की हे जीवामृतनी काय होतंय किंवा ताकाचा स्प्रे केल्याने काय होतंय? ते बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. बॅक्टेरिया जे असतात ते सगळे काम करतात ते. बरोबर. म्हणजे जे चांगले बॅक्टेरिया आहे, जे पोषक आहेत, या झाडांना ज्यांनी पोषण द्यायचंय, तर त्याचं प्रमाण वाढतं. देशी गाईचं शेण असतो, गोमूत्र आणि ताक, हे सगळं देशी गाईंचंच वापरायचं. पण मला तुम्ही सांगा की आजकाल आपण ही खूप ओरड ऐकतो की खूप प्रकारची रोगराई येते, काहीतरी अटॅक होतो आणि मग त्याच्यासाठी स्प्रे करायला लागतात, आपल्याला कीटकनाशकं मारावी लागतात. असं तुमच्या या शेतात होत नाहीये? नाही, आता बघा आपल्या समोर आहे, कोबी आहे, आळी नाहीये, काही नाहीये. आणि जर मी केमिकल जर फवारला असताना तर हे मधमाशा जे आपल्याला दिसत आहे ते दिसलेच नसतात, आलेच नसतात. आता मोहरीवर सुद्धा छोट्या छोट्या मधमाशा तुम्हाला दिसत आहेत आणि खूप सुंदरशी अशी इकोसिस्टीम आम्हाला इथे दिसते की एक दुसऱ्यावर अवलंबून नैसर्गिकच रित्या हे सगळेजण जगतायत. जशी तुमची नागवेल ही त्या झाडावर चढली आहे, मधमाशा हे फुलांचं परागकण वेचतायत आणि त्याचाच इथे सगळा मला इथे तुम्ही गवत पण हे याच्यावर टाकलेलं दिसतंय. आता इथे हळद आहे. माझं सांगायचं राहिलं, इथे मी दोन्ही बाजूला सेलम हळद लावलेली आहे. बर. हळद असल्यामुळे ती मध्ये ठेवलेली आहे, 3 वर्ष झाले. ती मध्येच वाढतीये. माझ्या तणांचं नियंत्रण होतोय तिथे. पोळीवरती पोळ निंदायची गरज नाही पडत मला. बर. आणि आच्छादन असल्यामुळे वापसा राहतो आणि पाण्याची कमतरता नाही राहत. बरोबर. आणि तुमचं सगळं हे पाण्याचं नियोजन हे ड्रिपवर आहे? ड्रिपवर आहे. आता काही पुढं कांदा बटाटे लावले, तिथे मी फ्लड पाणी करतो. पण जवळपास ड्रिपवरतीच आहे. बरोबर. आणि आता द्राक्षात तुम्ही काय काय व्हरायटी घेताय? द्राक्षात आता मी माझ्याकडे पहिले जुनी फ्लेम वगैरे होती, सीडलेस होते काही व्हरायटी. तेव्हा मला भेटले पण नव्हते. मला बियातच खूप इंटरेस्ट आहे. त्याच्यानंतर आता मला मिळालेले अनाबेशाही मिळाली आहे, भोकरी आहे, काळी साहेबी आहे, चिमा साहेबी आहे. हे ज्या बियांची व्हरायटी. आणि लोकांना मोठे पाहिजे मनी, तर त्याचा मोठा मनी येतो. मणी मोठा येतो आणि शेतकऱ्यांना झंझट कमी आहे त्याचा. उत्पादने मिळतो आणि काम पण होतो. त्याच्यानंतर ARI आहे, मँगो आहे, फकडी आहे, मेडिका आहे. स्ट्रॉबेरीची पण काही एक व्हरायटी आहे. ती ARI आहे, अगरकर रिसर्च सेंटरची ARI. छान फ्लेवर आहे, असं लोकांना पण आवडतं एकदम. एकदा दिलं का खातात, मग ते साईज बघत नाही. द्राक्ष आहेत, खूप वेगवेगळ्या फ्लेवरची द्राक्ष आहेत हितेशबाईंकडे. आणि मुळात म्हणजे या द्राक्षावर कुठल्याही प्रकारचा फवारा, केमिकलचा फवारा नाहीये.
ना त्यांना पेस्टिसाइड आहे, ना त्यांना काही तुमचं इन्सेक्टिसाइड मारलेलं आहे, फर्टिलायझर नाहीये. जे काय सगळं आहे हे नैसर्गिक रित्या यांनी पिकवलेलं आहे. पण आपण तिकडे बघूयात आणखी तुम्ही काय काय केले. हितेशभाई, आपण आता दुसऱ्या रो मध्ये आलेलो आहे आणि इथे आपल्याला सगळी स्ट्रॉबेरी दिसते. तर आता हे आणखीन एक आंतरपीक तुम्ही घेताय, हे स्ट्रॉबेरीचं घेताय. पण मला इथे फरक जाणवतोय की जिथे जिथे आम्ही स्ट्रॉबेरी बघतोय ती सगळी मल्चिंग पेपरवर आहे. इथे मल्चिंग पेपर नाही दिसत आहे. नाही, सुभाष पाळेकर कृषीमध्ये मल्चिंग पेपर वगैरे वापरत नाही. काष्ट आच्छादन जास्त आहे, जे पाळापाचोळ्याच्या हे जे आपल्याला इथे दिसतंय. हो, हे आच्छादनामुळे मध्ये जीवाणूची संख्या, सूक्ष्म पर्यावरण निर्माण होतो आणि पर्यावरणाला पण पूरक आहे. ते सगळं पूरक आहे. आणि शेवटी ते किती केलं तरी पेपर शेवटी जमिनीतच राहून जातात. ते फाटून जातात. ते फाटून आणि जमिनीतच असते ते प्लास्टिक. बरोबर. म्हणजे इथे आपण कुठेतरी जमिनीचा पोत जपणं, म्हणजे जे आपण मागे म्हटलं होतं की सेव्ह सॉइल, आणि हा उपक्रम देशदूतनी घेतला होता. तुम्ही पण त्याचा एक भाग झालेला होता. तर त्या सेव्ह सॉइल मध्ये आता आपण असं म्हणतोय की माती ही खूप जपली पाहिजे. हो. तर इथे तुम्ही ती माती जपण्यासाठी म्हणून काय काय करताय? हे पहिले तर प्लास्टिकच्या कमीत कमी जेवढा वापर करता येईल तेवढं करतो. पाणी जेवढं पाहिजे तेवढं, असं खूप अति देऊन सारपड नाही करायची. आणि तुम्ही ड्रिपचा जास्त वापर करताय. हा, म्हणजे कसं जेवढी गरज आहे झाडांना तेवढंच द्यायचं. खूप अति पाणी देत नाहीत. काळी माती येते, पाणी धरून ठेवती. जेवढं पाहिजे तेवढंच देतो. तेवढंच देताय. बरोबर. जिथे जे वापरायला लागतं ते वापरायला लागते वस्तू टेक्नॉलॉजीच्या. आता हे बटाटे आहेत. अच्छा, हे बटाटे आहेत? हो, बटाटे आहे. हे बटाट्याचे झाड आहे. खाली त्याला बटाटे असते. हा. आता ही मेथी आहे. हे अंतर पिकात घेतली होती, मेथी निघून येईल, त्यानंतर नियंत्रण झालं तिथे. बरोबर. आणि हातात पीक आला काहीतरी. आणि समजा तुम्ही सोडून दिलं तर तण येत आहे. हा, तर गवत येईल. गवत येईल तर गवत काढायला परत पैसे द्यायला लागतील, मजुरा लावायला लागतं. म्हणजे हे एक असं ऑटोमॅटिक मॅनेजमेंट, त्या पिकच आपापलं मॅनेजमेंट करून घेता. अजून हे बटाटे झालेले नाहीयेत? नाही, तयार नाही झाले अजून. त्याला किती काय सायकल आहे बटाट्याचं? बटाटा मी पहिल्यांदाच लावलाय. ज्ञानेश्वर आपला लावतो नेहमी. तर मी म्हटलं मला थोडेसे लावू दे म्हटलं आता, असं म्हणून मी लावले आहेत. पहिल्यांदा लावलेले. एका पिकात दुसरं पीक. आणि इथं आंब्याचं पण झाड दिसतंय. हो. हा कुठला आंबा आहे? हे गावठी आंबाचे, शेजारच्या बांधावर ते कुई पडली. अच्छा, कोई पडली आणि तो आंबा आलेला आहे. म्हणजे इतकं नैसर्गिक सगळं या हितेशभाईंच्या फार्म मध्ये आपल्याला दिसतंय.